नमस्कार मैत्रिणी. आज आपण 32 इंच छातीचा ब्लाउजचे माप काढून त्याचं पेपर कटिंग पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण माप काढून घेणार आहोत. आधी आपण उंची काढणार आहोत. त्यासाठी आपण बॅक साइडने सर्वप्रथम उंची काढून घेऊया. उंची आहे 12 इंच आणि आपल्या एका छातीचं माप आहे 8 इंच. या पद्धतीने. आणि कमरेचा घेर आहे आपला कमरेचा घेर 27.5 आहे. खांदा 2 इंचाचा आहे. मुंडा 7 इंचाचा आहे. आता आपण सुरुवात करूया. आता आपण उंचीमध्ये 1 इंच ऍड करून माप टाकूया. 12 इंच उंची आहे. आपण 1 इंच 13 इंचावरती माप करूया. आणि एका छातीच्या मापामध्ये 1.5 इंच मिक्स करून माप टाकूया. एका छातीचं माप 8 आहे. 8 मध्ये 1.5 इंच मिसळून माप टाकूया, म्हणजे 9.5 वरती माप येईल. आणि बॉक्स तयार करून घेऊया. आता आपण शोल्डरचं माप टाकूया. आपण 5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. आणि पुढच्या मुंड्याचे माप 5.5 टाकूया. आणि उभी आणि आडवी रेष ड्रॉ करून घेऊया. आता आपण इथून 1 इंच इकडे घेऊया आणि इथून तिरकी रेष ड्रॉ करून घेऊया. आता इथून 8 इंच घेऊया आणि इथून 8 इंच घेऊया आणि मुंड्याचा शेप देऊन घेऊ. आता आपण खांद्याचं माप टाकून पुन्हा 2 इंचाचा म्हणजे 1/2 इंच नसून माप टाकून घेऊया. आणि पुढच्या 5.5 इंचाचा आहे. 5.5 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेऊया. आपण इथे पानगळाचा शेप देणार आहोत. त्यासाठी आपण पानगळाचा आकार घेऊया. आता आपण इथे एका छातीचं माप टाकून घेऊया. एक छाती 8 इंच वरती येते, म्हणजे 8 चौक 32. आणि इथे टक्स पंची इंची टाकूया. टक्स पंची इंची 8 इंचावरती आहे. 8 इंचावर एक मार्क करून घेऊया आणि इथून 3 इंचाचं माप घेऊया. आता आपण इथून चौकोन तयार करून घेऊया. ही रेष आपण खालीपर्यंत ड्रॉ करून घेऊया. म्हणजे इथून 3 इंच तर इथून पण 3 इंच घ्यायचं आहे. आणि तीच रेष आपण उभी खाली स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. माझं थोडस माप थोडं कमी झालेलं, तिरकी रेष झाली, ते मी सरळ करून घेते. आता आपण या साइडने 2 इंच एक्स्ट्रा घेऊया. आणि इथून 1 इंच खाली घेऊया.
आता आपण 1 इंच या साईडला घेऊया, 1 इंच या साईडला घेऊया आणि इथून 1 इंच खाली ड्रॉ करून घेऊया. 1 इंचचं पॉइंट वरती मार्क करून इथे तिरकी रेष करून जॉईन करूया. आणि इथून आपण शेप देऊन घेऊया प्रिन्स कटचा. आता आपण हे शेप दिलेले आहे त्या लाईन खाली ही स्ट्रेट ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने. आता इथे इथून तिरकी रेष ड्रॉ करूया मुंडाच्या रेषेपर्यंत. इथून ही रेष तिरकी करूया सेंटर लाईन पर्यंत आणि ही रेष इथून तिरकी रेष करूया. आणि आता आपण कट करून घेऊया. हे आधी आपण बॅक पार्ट कट करून घेऊया आणि मग फ्रंट पार्ट कट करायचा आहे. आधी आपल्याला बॅक पार्ट या ह्याच्यावरून कट करून घेऊया. आता आपण फ्रंट मुद्दा कट करून घेऊया. आता आपण पुढच्या कळा कट करून घेऊया. आता मधले डार्क कट करून घेऊया आपण. आता आपण स्लीवची कटिंग करूया. त्यासाठी मी पेपरला सिंगल पेपरला डबल फोल्ड केलेला आहे. आपण पेपरची बंद घडी बाजू नेहमी उजव्या हाताला ठेवणार आहोत आणि उंचीचं माप टाकून घेणार आहोत. बाही उंची 10 आहे. 10 मध्ये 1 मिसळून 11 वरती मार्क करूया आपण. आणि इथे दंडगेराचा अर्धा करून 1.5 इंच मिक्स करून घेऊया. दंडगेर 4.5 इंच आहे, त्याच्या 4.5 आहे अर्धा, आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मिसळून माप टाकूया, म्हणजे 6 इंचावरती माप टाकूया आपण. आणि बॉक्स तयार करून घेऊया. वरच्या साईडने आपण 3 इंचावरती मार्क करूया आणि खालून 1 इंचावरती.
आणि आपण ड्रेस ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने. आता दंडागर 4.5 आहे, 4.5 इथे खाली मार्क करूया, तेच मार्क वरती करूया. 4.5 इंच वरती पण माप टाकायचं. आणि याचा ऑफ करून इथे मार्किंग करून द्यायची. आता आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ इकडच्या साईडने. आता 1 इंच करून खाली घ्यायचं आहे आणि आपण शेप देऊन घ्यायचा आहे हिंडाचा. आपण कट करून घेऊ. अशा प्रकारे आपल्या स्लीवचंही कटिंग झालेलं आहे. संपूर्ण पेपर कटिंग आपलं रेडी झालंय. स्लीवचं फ्रंट पार्ट या पद्धतीने आपण पेपर कटिंग कापडवर ठेवून कट करू शकतो.